नमस्कार. इकडे बऱ्याच दिवसानंतर सशाला जाळीच्या बाहेर काढलं होतं. ससा पार्किंगमध्ये इकडे-तिकडे नुसता पळत होता आणि बबड्याही त्याच्या मागे-मागेच पळत होता. कारण तो खूप दिवसानंतर बाहेर पडल्यामुळं तो काय जास्त फास्ट पळत नव्हता. असं वाटत होतं की तो कोंडून ठेवल्यामुळे पळायचं विसरला की काय. आणि इकडे बघा बबड्या, त्याच्या मागे त्याला काही बाहेर पण सुखाने खेळून देत नव्हता. नुसतं त्याच्या मागे-मागेच पळत होता. त्यानंतर मग त्याला खूपच भारी वाटत होतं आणि त्याला तो त्याच्या घरात जा म्हणून सांगत होता, पण तो कसला ऐकतोय. तो त्याच्याच पुढं-पुढं करत होता आणि इकडे बघा त्या सश्याला म्हणतोय, की सुपलीत बसायला ये म्हणतोय आणि इकडे रडता-रडताच कसा हसतो बघा. कॅमेरा चालू केला, की बबड्याची नाटके चालू होतात. त्यानंतर चहा वगैरे घेतला आणि आज डोसा आणि चटणी बनवणार होते. तुम्ही म्हणता ना, तर संध्याकाळी चटणी आणि डोसा कोण खातं? तर हो, आम्ही खातो. कारण आमच्या घरचे सकाळी नाश्ता करण्यासाठी कुणीच नसतं. त्यामुळं मग मी डोसे संध्याकाळीच बनवते, सकाळी नाही बनवत. आणि इकडे बबड्यावरती माऊकडे गेला होता, तर मला व्हिडिओ कॉलवरती बोलत होता. आणि त्यानंतर इकडे मग बाबांना माझं नाव सांगत होता, कारण मी त्याला मारलं होतं. आणि इकडे बघा काय करतोय काय माहिती कपाटाखाली वाकून-वाकून. त्यानंतर मग सगळ्यांनी जेवण वगैरे करून घेतलं, कारण की मग संध्याकाळी आमचे सगळे घरी असतात, त्यामुळे मी संध्याकाळीच बनवत असते.